आमदार पुत्र ऋषिराज सावंतांच्या बँकॉक ट्रिपचं गुड आता वाढलंय। बिझनेस ट्रिप असल्याचा बंधू गिरिराज सावंत यांनी दावा केलाय, तर मित्राची सासूरवाडी बँकॉकला असल्याचा ऋषिराज यांचा जबाब आहे। ऋषिराज सावंत यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाची आता चर्चा सुरू आहे। विमानाचं तिकीट 10-11 हजार असताना 78 लाखांचं चार्टर्ड प्लेन का, असा सवाल आता त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे। ऋषिराज यांच्या चार्टर्ड विमान प्रवासाची सुद्धा आता त्या ठिकाणी शंका उपस्थित करण्यात आली आहे। गुड मात्र कायम आहे। खरं तर तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं अशा प्रकारची चर्चा प्राथमिक स्वरूपात सुरू होती, मात्र त्यानंतर यंत्रणा कामाला लागली। यंत्रणा कामाला वेग आल्याच्या नंतर अखेर त्यांचं विमान हे पुण्यात पुन्हा एकदा लँड करण्यात आलं। माझा जो लहान भाऊ आहे ऋषिराज तानाजी सावंत, हा साधारणतः 3-3:30ला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा फोन ट्रेस होत नव्हता आणि फोन लागतही नव्हता। त्यामुळे सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काही सापडत नसल्यानं अर्जाचा आम्ही तपास घेतला। कुणालाच कुठं काही सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला FIR केला आणि त्या ठिकाणी साधारणतः 10 दिवसाखालीच तो दुबईला गेला। दुबईला जाऊन आल्याच्या नंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळं, त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेला। पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले। मला तर खूपच गंमत वाटली हे सगळं बघून, की का आपल्या महाराष्ट्राच्या साध्या मंत्र्याकडे कष्ट करून 253 कोटी रुपये त्यांनी जमवलेले आहेत। त्यांच्या मी इलेक्शन ॲफिडेव्हिट मध्ये बघितलं तर एवढी संपत्ती जर प्रत्येक मंत्र्याकडे किती कष्ट करून आलेली आहे आणि त्यांची मुलं अशी छान छान प्लेन उडवतायत, ते बघून म्हणजे गंमतच वाटते। आणि त्याच्यात ते स्वतः म्हणतात की मागच्याच आठवड्यात तो दुबईला जाऊन आला आणि आता पुन्हा बँकॉकला जातोय। त्याच्यासाठी गैरवापर जो झाला तो यंत्रणांचा आणि पोलिसचा, आणि ते अक्षरशः म्हणजे मोहोळ यांना मध्ये बोलून ते विमान फिरवून घ्यायला लागलं। काय आहे याला काय म्हणायचं आपण आता? म्हणजे लोकशाही आणि या सगळ्या गोष्टी ना तुमच्या माझ्यासाठी आहेत, त्या लोकांसाठी नाही आहेत त्या। तर नेमकं काय घडलं ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमात। सोमवारी दुपारी तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता, सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मुलगा ऋषिराज मित्रांसोबत चार्टर्ड विमानानं बँकॉकला निघाल्याची माहिती। तानाजी सावंत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क। मोहोळ यांच्या सूचनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सूत्र हल्ली। बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेल्या चार्टर्ड विमानाच्या पायलटशी संपर्क। विमान माघारी फिरवण्याचे पायलटला आदेश। चार्टर्ड विमानाचा U-टर्न, विमान पुन्हा पुण्यातच लँड। विमान लँड झाल्यानंतर आपण पुण्यातच असल्याचं ऋषिराज सावंतला कळलं। पुणे बँकॉक रिटर्न चार्टर्ड विमानाचा खर्च फक्त 68 लाख रुपये। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चोथमल आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, खरं तर तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालं असं बातमी समोर प्राथमिक स्वरूपात आली, मात्र त्यानंतर प्रकार काही वेगळाच समोर आलाय आणि सध्या आता चार्टर्ड विमानाचा प्रवास त्याचं गुड कायम आहे, बँकॉक ट्रिपचं गुड सध्या कायम आहे। काय या संदर्भात अधिकची माहिती, कारण दोन्ही बंधूंचे मतं हे वेगवेगळे समोर येत आहेत। बरोबर आहे, गुड वाढलंय कारण दोन्ही बंधूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। बिझनेस ट्रिप असल्याचा बंधू गिरिराज सावंत यांनी दावा केला आहे, तर दुसरीकडे ऋषिराज सावंत यांनी मित्राची सासूरवाडी बँकॉकला आहे म्हणून आम्ही बँकॉकला जात होतो अशा पद्धतीचा जबाब दिलेला आहे। अपहरण झालं नाही असा जबाब ऋषिराज सावंत यांनी दिलेला आहे। आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषिराज सावंत यांच्या चार्टर विमान प्रवासाचा जो खर्च आहे त्याची जोरदार चर्चा होते आहे, कारण विमानाचं साधारणपणे तिकीट जर आपण पाहिलं तर ते 10 ते 11 हजार रुपयांचं असताना 3 मित्रांसाठी 78 लाख रुपये चार्टर प्लेनसाठी खर्च केले गेले आणि त्याची देखील जोरदार चर्चा होते आहे। आपण जर बघितलं असेल तर अत्यंत नाट्यमय पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। अगोदर सांगितलं गेलं की अपहरण झालं आणि नंतर जे सगळं समोर आलं, ज्यात बिझनेस ट्रिप किंवा मित्राची सासूरवाडी बँकॉकला आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। ऋषिराज सावंत यांचा
बँकॉक ट्रिपची पुण्यातही जोरदार चर्चा आणि राज्यातही तितकीच जोरदार चर्चा होताना आपण पाहतो. नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.